सर्वांना नमस्कार आणि यांत्रिक मोटर वाहनावरील या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सस्पेन्शन प्रणालीमधील समस्यांचं निवारण करणे, कारणे ओळखणे आणि प्रतिबंधक उपाय प्रदान करणे हे शिकूया। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल सस्पेन्शन प्रणालीमधील समस्यांचं निवारण करणे, समस्यांची कारणे ओळखणे, समस्यांवर उपाय करणे। चला आता आपण व्हील हॉपसह सुरुवात करूया। व्हील हॉप समस्येला सहसा हे कारणीभूत असतात: टायरमधील असमान प्रेशर किंवा अतिरिक्त भार, चुकीच्या टायर सेटिंग्स किंवा चुकीच्या अलाइनमेंट यामुळे रिमचे वाकणे, टायरच्या कमी दाबाचा परिणाम, सैल किंवा तुटलेले टायर माउंटिंग। संभावनीय उपायांमध्ये हे समाविष्ट आहे: रिमचे वाकणे दुरुस्त करणे, योग्य टायर प्रेशर सुनिश्चित करणे, व्हील माउंटिंग त्वरित घट्ट करणे किंवा बदलणे, वाहन चालवण्याच्या उंचीतील दोष यामुळे होतो: लीफ स्प्रिंग टेन्शन कमकुवत असणे, तुटलेले लीफ स्प्रिंग हँगर किंवा हिंजेस, असमान असलेला टायर प्रेशर, खराब असलेले शॉक ॲब्झॉर्बर बुशेस। संभावनीय उपायांमध्ये हे समाविष्ट आहे: लीफ स्प्रिंगचा टेम्पर वाढवणे, खराब झालेले हँगर्स बदलणे, टायर प्रेशर योग्य आणि समान असल्याची खात्री करणे, खराब झालेले शॉकर बुशेस बदलणे, अमर्याद प्रवास आणि सस्पेन्शन सिस्टमला बाउन्स यामुळे होऊ शकतो: लीफ स्प्रिंग टेन्शन कमकुवत असणे, सेंटर बोल्ट आणि लीफ स्प्रिंग हँगर किंवा हिंजेस तुटणे, बाउन्स टॉप खराब होणे, व्हील बिअरिंग सैल होणे किंवा खराब होणे। संभावनीय उपायांमध्ये हे समाविष्ट आहे: लीफ स्प्रिंगचं टेम्पर वाढवणे, सेंटर बोल्ट किंवा लीफ स्प्रिंग हँगर्स किंवा हिंजेस बदलणे, खराब झालेले बाउन्स स्टॉप बदलणे, सदोष व्हील बेअरिंग बदलणे। या कारणांमुळे द्रव्य गळती होऊ शकते: फुटलेल्या पाईपलाईन आणि युनियन, सैल झालेले युनियन थ्रेड्स, ऑपरेशनच्या दरम्यान आवाज करणारा सस्पेन्शन या कारणामुळे होऊ शकतो: ड्राय लुब्रिकेशन, जीर्ण किंवा सैल झालेले हँगर पिन आणि सेंटर बोल्ट, सदोष शॉक ॲब्झॉर्बर। द्रव्य गळतीकरिता संभावनीय उपाय आहेत: तुटलेल्या पाईपलाईन आणि युनियन बदलणे, सैल झालेले युनियन घट्ट करणे। आवाज करणाऱ्या सस्पेन्शन करिता संभावनीय उपाय आहेत: ल्युब्रिकेटिंग सस्पेन्शन पिन, हँगर्स आणि स्प्रिंग्स वेळोवेळी बदलणे, सदोष सेंटर बोल्ट आणि हँगर पिन तपासणे आणि बदलणे। डॅम्पर्स आणि जॉइंट्स यामुळे जीर्ण होऊ शकतात: ड्राय लुब्रिकेशन, डॅम्पर पॅड सैल होणे, जॉइंट्स अधिक घट्ट होणे।
वाहनाचे केम्बरिंग खालील कारणामुळे होऊ शकते: असमान टायर प्रेशर असणे, चुकीच्या पद्धतीचे टोईंग, मेन लीफ स्प्रिंग तुटणे, किंग पिन बिअरिंग जीर्ण झाल्यामुळे. जीर्ण झालेल्या डॅम्पर्स आणि जॉइंट्स यासाठी संभवनीय उपाय आहेत: योग्य रीतीने ल्युब्रिकेशन करणे, जॉइंट्स जास्त घट्ट होण्याचे टाळणे, डॅम्पिंग पॅड घट्ट करणे. वाहन क्रॅम्बिंग साठी संभवनीय उपाय खालील प्रमाणे आहेत: टायर प्रेशर समान रीतीने तपासा आणि निश्चित ठेवा. व्हील अलाइनमेंट तपासा आणि दुरुस्त करा. खराब झालेले मेन लीफ आणि किंगपिन बिअरिंग तपासा आणि बदला. या सत्रात आपण शिकलो आहोत: सस्पेन्शन सिस्टीम मधील समस्यांचं निवारण करणे, समस्यांची कारणे ओळखणे, समस्यांसाठी उपाय करणे. आशा आहे की तुम्हाला या सत्राची स्पष्टपणे समज आली असेल. तुम्हा सर्वांचे आभार आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.